लायन्स इंटरनॅशनल आयोजित रिजॉइस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट टूर्नामेंटचे अध्यक्ष रियाज बागवान यांच्या हस्ते करण्यात आले। लायन्स इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट 323D2 च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रिजॉइस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नेहरू स्टेडियम येथे महाराष्ट्र क्रिकेट टूर्नामेंटचे अध्यक्ष रियाज बागवान यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रांतपाल राज मुच्छाल, महाराष्ट्राच्या रणजी संघाचे माजी कर्णधार शंतनू सुगवेकर, भाऊ कोकणे, डॉक्टर अनिल तोष्णीवाल, अरुण शेठ, BL जोशी, मंदार क्षीरसागर, मुकेश पारीख, मुरलीधर साठे आणि मारवाडी सर आदी मान्यवर उपस्थित होते। ही स्पर्धा 16 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार आहे। या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून डिस्ट्रिक्ट 323D2 अंतर्गत असलेल्या पुणे शहर, पुणे उपनगर, अहमदनगर, मालेगाव, लोणावळा, नाशिक अशा 6 संघांनी यामध्ये भाग घेतला आहे। या स्पर्धेत दररोज प्रत्येकी 15 षटकांचे 2 सामने खेळवले जाणार आहेत। उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने मात्र 20 षटकांचे खेळवले जाणार आहेत। स्पर्धेतील विजयी संघाला 31,000 रुपये रोख आणि चषक, द्वितीय संघाला 21,000 रुपये रोख आणि चषक, तर तृतीय क्रमांकाला 11,000 रुपये रोख आणि चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत। विजयी संघाच्या बक्षिसाच्या रकमेत भर घालून 1.5 लाख रुपयाची रक्कम लायन्स आपत्ती व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती मुच्छाल यांनी यावेळी दिली। लायन्स आपत्ती व्यवस्थापन समिती हैतीचा भूकंप, ओरिसातील चक्रीवादळ, पाकिस्तानातील पूर अशा देशोदेशींच्या नैसर्गिक आपत्तींनी ग्रासलेल्या ठिकाणी मदतकार्य आणि पुनर्वसनाचे काम करते, असेही मुच्छाल यांनी यावेळी नमूद केले। लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना प्रांत 323D2 पुणे नगर नाशिक येथे आमचे 104 क्लब जे काही आहेत, अनेक सामाजिक सेवा कार्य आम्ही करत असतो लायन्सच्या माध्यमातून। त्या अनुषंगाने आज रिजॉइसिंग प्रीमियर लीग एक क्रिकेट टुर्नामेंटचं पण आम्ही आयोजन केलेलं आहे। आमच्या सर्व सभासदांना वर्षभर सेवा कार्यांमधनं थोडे काहीतरी करमणूक किंवा थोडे वेगळं काहीतरी आनंद यावा त्या दृष्टिकोनातून आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। 6 टीम्स आहेत आणि यातनं जी काही निधी आम्ही स्पॉन्सरशिप किंवा जे काही आम्ही पैसे गोळा करून जो काही फंड रेज करणार आहोत आमच्या मेंबरच्या अंतर्गतच, त्याचप्रमाणे जे काही निधी विजेत्या टीमला मिळणार आहे ती लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेचं आमचं जे फाउंडेशन आहे, जे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी नेहमीच तत्पर असतं, मग पाकिस्तानचे फ्लड्स असो, हैतीचं भूकंप असो किंवा आपल्या लातूरचं भूकंप असो किंवा ओरिसामधलं चक्रीवादळ असो, प्रत्येक ठिकाणी लायन्सने पुढाकाराने पैशांची आणि शारीरिक रूपाने तिथे जाऊन मदत केलेली आहे। तर निश्चितपणे आम्ही आज जो काही यातनं निधी उपलब्ध होणार आहे 1.5 लाख रुपयाचा, जो काही विजेत्यांना मिळणार आहे तो 1.5 लाख रुपयाचा निधी आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटसाठी लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेला आम्ही सुपूर्द करणार आहोत।